नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण एका ट्रेंडिंग साडीवरती आणखी एक स्लीव डिझाइन बघणार आहे। तर बघा मी डबल कपडा घेतलेला आहे आणि तो फोल्ड केलेला आहे, म्हणजे दोन स्लीव जे आहेत ते एकदम कट होणार आहेत। स्लीवची उंची जी आहे ती 10 इंच आहे आणि एक्स्ट्रा आपण 5 इंच त्यात मिक्स केलेला आहे। तर बघा मी आता स्लीवची उंची घेते अगोदर। तर 15 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे अगोदर, त्याच्यानंतर हे 10 इंचावरती आपली स्लीवची उंची जी आहे ती घेतलेली आहे। त्याच्यानंतर कॅप हाईट जी आहे ती 3.5 इंचाची घेतलेली आहे। आतमध्ये आपल्याला 1.5 इंच यायचं आहे सरळ शिलाई मार्जिंगसाठी। त्याच्यानंतर जिथं आपण 1.5 इंच आत आलोय तिथून एक तिरकस आपल्या 10 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे। तर बघा आता हे फिटिंग जे आहे मी काय केले, दंडघेराचं माप घेतलेलं आहे। स्टार्टिंगची मार्किंग जे आहे दंडघेराचं आहे आणि त्याच्यानंतर फिटिंगचं 2 इंचाचं शिलाई मार्जिंग सोडलेलं आहे। आता बघा हे जे आपण तिरकस रेषा ओढली होती मुंड्यासाठी, तर त्याच्यावरून आपण थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे। ह्या ताईंचा जो आहे मुंडा मोठा असल्यामुळे बघा मी इथं अंतर जे आहे ते 4 इंचाचं घेतलेलं आहे आणि सरळ रेषा 5 इंचावरती ओढून घेतलेली आहे आणि त्या रेषेवरून आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे बघा स्लीव्सचा, ज्यामुळे आपल्याला चुन्या व्यवस्थित पाडता येतील। तर बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल। तर बघा आपली स्लीव जी आहे ती कटिंग झालेली आहे। आता आपण मेन फॅब्रिक जे आहे ते ठेवलेलं आहे बघा खालती सरळ बाजूवरती आणि वरून आपण स्लीव्स ठेवलेली आहे। कट केलेला अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे। अगोदर सरळ बाजूवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर ते पलटवून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे आणि सरळ शिलाई मारायची आहे। खालच्या बाजूला थोडासा कपडा जो होता दोरे वगैरे ते मी कट करून घेतलेले आहेत। एक्स्ट्रा साइडचा कपडा आहे तो पण कट केलाय। आता काय करायची, स्लीव जी आहे आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची किंवा खालच्या बाजूला फोल्ड करून टाकायचा अस्तर आणि वरून एक दाब शिलाई द्यायची। तर बघा जशी व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने तुम्ही स्लीव डिझाइन बनवा। एकदम सुंदर अशी स्लीव डिझाइन दिसते, कस्टमर अगदी आपलं खुश होऊन जातं। तर बघा आता आपण काय करूया, स्लीवच्या साईडच्या ज्या बाजू आहेत त्या पण आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। तर बघा हा कपडा जो आहे एकदम सुळसुळीत असल्यामुळे आपल्याला थोडंसं हळूहळू शिलाई मारून घेतोय। तर पूर्ण स्लीव्स वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो थोडासा कट करून घ्यायचा आहे। तर तुमचा मुंडा जर लहान असेल 5चा वगैरे तर तुम्ही हे जे 4 इंचाचं मी अंतर केलेलं आहे गोल राऊंडचं वरचं ते 2.5 इंचाचं किंवा 3 इंचाचं सुद्धा घेऊ शकता। आता बघा मी काय केले, स्लीवचं मध्य केलेलं आहे आणि मध्यापासून 3 इंच उंची टाकलेली आहे आणि त्याला एक सरळ रेषा मारून घेते, ज्यामुळे वरचा जो कपडा आहे आपला त्याच्यावरती आपण चुन्या मारणार आहे। तर बघा अगोदर चुन्या ज्या आहेत आपल्याकडे दुमडवून घेतलेल्या आहेत, त्या जेवढ्या या ताईंना थोड्याशा कमी चुन्या पाहिजे होत्या म्हणून आपण 3 ते 4च प्लेटा पाळलेल्या आहेत। आणि आता समोरच्या बाजूवरून आपल्याला काय करायचं, पलीकडे दुमडवायचे, म्हणजे चुन्यांची तोंड जे आहे ते एकमेकांकडे करायचे, ज्यामुळे चुन्या जे आहेत ते एकदम व्यवस्थित येणार आहे आणि पप जो आहे तो एकदम सुंदर असा रेडी होणार आहे। तर बघा एकदम 4 ते 4च चुन्या पाडायचे, त्यामुळं एकदम पप असा सुंदर येणार आहे। तर बघा असा पप जो आहे तो रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ते दोन्ही स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत। तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। त्याच्यानंतर आपण बघा आता स्लीवची लेस जी आहे स्टोनची, तर या लेसवरती शिलाई बसत नाही किंवा लेस जी आहे त्याच्यावरती शिलाई लावू शकता किंवा असं हे बघा फेविक्विक आहे, तर या फेविक्विकने सुद्धा ही लेस जी आहे ती चिटकवून जाते। तर बघा मी अशी लेस जी आहे ती चिटकवून घेतलेली आहे।
तुम्ही सुद्धा याच पद्धतीने किंवा शिलाई मारून किंवा याचा चिकट टेपसुद्धा मिळतो आता अलीकडं, तर अशा पद्धतीने घ्या. तर बघा शेवटी आपण बघूया ब्लाऊजचा फायनल लुक कसा दिसतो ते, आणि स्लीवचा सुद्धा बघा जोडल्यानंतर स्लीव जी अशी दिसते. तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.